आता वयात मोठ्या टॉप 9 बातम्या। मान्सून केरळमध्ये दाखल 2 ते 3 दिवसात महाराष्ट्रात दाखल होणार। भारतीय हवामान विभागाचा अंदाज, यंदा 4 दिवसांनी उशिराने मान्सूनचं केरळमध्ये आगमन। पुढील 2 ते 3 दिवसात तळकोकण, गोवा या भागामध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता। पुण्यासह राज्यभरात अन्न आणि औषध प्रशासन विभागाची कारवाई। 14 ठिकाणी छापे टाकून 31,73,000 किलो अन्नपदार्थ जप्त। प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करून संबंधितांवर गुन्हा दाखल। उगेमाडीमध्ये विषारी दारू प्रकरणातील आरोपी कर्नल विरखाचं घर पाडलं। मजूर आणि ब्रेकरच्या साहाय्याने अनधिकृत बांधकामावर प्रशासनाची कारवाई। विषारी दारू प्रकरणानंतर प्रशासनाची कठोर कारवाई। दौंडमधील अवैध गर्भलिंग रॅकेट प्रकरणामध्ये 2 डॉक्टरांचे परवाने रद्द होणार, तर 15 डॉक्टर्स पोलिसांच्या रडारवर। आरोपींनी 2,500हून अधिक गर्भलिंग निदान चाचण्या केल्याची माहिती समोर। शासकीय कांदा खरेदीतील अटी शिथिल, तर खरेदी दरातही 3 रुपये 45 पैशांची वाढ। मात्र शासनाच्या निर्णयानंतरही शेतकरी असमाधानी। थेट बाजार समित्यांमधून 25 रुपये किलोने कांदा खरेदीची मागणी कायम। शासनाच्या पुढील निर्णयाकडे शेतकऱ्यांचं लक्ष। शेतकरी कर्जमाफीसाठी सहकार अधिकाऱ्यांच्या विभागानुसार समित्या स्थापन। बँकांकडून 3 ते 7 जून पर्यंत माहिती भरून घेण्यात येणार, तर 20 जून पर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खात्याची तपासणी होणार। निकषानुसार पात्र लाभार्थ्यांची यादी 6 जुलैला प्रसिद्ध होणार। मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल असा विश्वास। दगा फटका झाल्यास मी लढायला पुन्हा तयार। कुणबी प्रमाणपत्रावरून मनोज जरांगेंचा सरकारला इशारा। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 जूनला होणार। आरोपी विष्णू चाटेचा जामीन अर्ज कोर्टात दाखल, त्यावर सरकारी पक्षाकडून लेखी म्हणणं देणं बाकी। पुढील सुनावणीमध्ये चाटेच्या जामीन अर्जावर युक्तिवाद होण्याची शक्यता। निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला राजस्थानात पोलिसांनी ताब्यात घेतलं। पुणे पोलिसांची कारवाई। नाव आणि वेशभूषा बदलून राहत होता राजस्थानमध्ये। घायवळला 9 जून पर्यंत पोलीस कोठडी।